आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं एका अर्थानं प्राथमिक स्वरूपामध्ये राज्याचे संचालक आदरणीय कृष्णाजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी सर्वजण आपल्या ताई शकुंतलाताई किंवा काळे मॅडम आमच्या यांच्या या बालसाहित्यावर तयार करण्यात आलेल्या ज्या पुस्तकाचं किंवा एक पुस्तिकेच्या प्रकाशनाला आलेत सर्व जणांचे स्नेहसंबंध हे काळे मॅडम यांच्याशी खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे सगळे आहेत आणि अनेक लोक आहेत त्यांचे स्नेहसंबंध इथे जुळले आहेत. कारण वेगवेगळे असू शकतात. दुपारची वेळ आहेत. सध्या पुण्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रॅल्या वगैरे चालल्या आहेत. यायला जायला लय वेळ लागतो. मला पण यायला जवळपास 2.25 तास लागला एनिवे, कारण मी पूर्ण त्यात होता राहतो. पण तरी योगायोगाने कालच मी रात्री मॅडमचा मेसेज बघितला. जसं असं आमचं मॅडमपेक्षा साहेबांचा माझा रोज चालतातच मेसेज. म्हटलं मॅडम कधी व्यस्त असतात कारण कुठेतरी लिहित असतात. बऱ्याच वेळेला घरची कामं पण बघावं लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या म्हणजे जेवढं मला माहिती आहे स्वतःची कामं घरातले स्वतःच करतात आणि अतिशय नीट अँड क्लीन आणि सर्व आरोग्याकडे फॅमिलीकडे पण संपूर्ण लक्ष देतात. आणि नुसतं असंच म्हणता नाही की मॅडमच फॅमिलीकडे साहेबांकडे लक्ष देतात असं नाही, पण साहेबसुद्धा मॅडमकडे लक्ष देतात. याचं बऱ्याच वेळेला बघितलं. अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण मॅडमना ओळखतोय. मी साधारणतः 2005ला जॉईन झालो पण माझा संपर्क मॅडम 6 पासून आला होता. त्याच्या अगोदर मी लेक्चरशिप करत असताना फक्त मॅडमचं व्याख्यान ऐकलं तर NCERTला पण बोलणं झालं नव्हतं. परंतु निश्चितच आपल्याला या ठिकाणी अतिशय सहृदय अशा या ठिकाणी आपल्या अधिकारी ज्या काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाल्या, परंतु सेवानिवृत्ती रिटायर्ड बट नॉट टायर्ड ते निश्चित या ठिकाणी आपले जे काही शब्दरूपी विचार असतात हे विद्यार्थ्यांपर्यंत लहान बालकांपर्यंत मांडत असतात. आपण बघितलं की त्यांचं लाईफस्टाईल सुद्धा त्यांचं खूप लवकर लग्न झालं. लग्नानंतर मग जबाबदाऱ्या, नंतर त्यांच्यातली मुलगी, त्यांच्यातली पत्नी, त्यांच्यातली आई, त्यांच्यातली आजी हे वेगवेगळ्या स्वरूपात ते व्यक्त करत असतात. आणि निश्चितच आजूबाजूला पिंपळाला वाचले 2 आता मला खूप जास्त कळत नाही कारण मी केमिस्ट्रीचा ठोका माणूस आहे. अधूनमधून मध्ये मी थोडंसं लिहिलं होतं शिक्षण संक्रमणमध्ये, पण मग आमचे वेगळे सहकारी जरा कमेंट केल्याने मी लिहिणं बंद करून दिलं. हे परंतु असं फारसं काय नाही. ॲक्च्युली ही एक कला असते तू पद्धत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या पिढीसाठी जर विचार केला तर आजकाल जे मोबाईलचं आपल्याला मुलांना व्यसन लागलेलं दिसेल. नंतर आपण बघतो की आता फॅमिलीज ज्या असतात त्या एकत्रित राहत नाहीत. आई वडील वेगळ्या ठिकाणी असतात गावाकडे किंवा अन्य ठिकाणी किंवा गावात रोज सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तर जे आजोबा म्हणजे आजी वडील आजी आजोबा यांचा या ठिकाणी जो सहवास असतो हा नातवांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. इन केस समजा ते नाही राहू शकतं तर हे पुस्तकं नक्कीच त्या आजी आजोबांचं काम करतील असं मला वाटतंय. आणि निश्चितच या कविता आणि शिवाय अजून मॅडमने स्वतःला पाहता मॅजिक कविता होती संग्रह त्याच्यातला त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. आणि मला लागतील काही कारण मी 3-4दा घेतलेत पुस्तकं पण माझ्याकडनं कोणतरी घेऊन जायचं आणि लगेच सांगतो की एक मी लपवून ठेवतात अक्षरशः स्वतःकडे बघताना. त्याची जे स्टार्ट जे होतं ना म्हणजे आय थिंक मला तर पूर्ण आठवत नाही पण असं काहीतरी होतं की 7 समुद्रापलीकडे राहणाऱ्या माझ्या मुलांना असं काहीतरी अर्पण असं काही लिटरली. कारण कसं दोघी मुलं आहे ना मॅडम आणि सर आहेत. ॲक्च्युली त्यांचं सगळं वेगळं झालं पण शेवटी एका आईला त्यांच्या जे काही आय थिंक आपण पाखरं म्हणतो याच्या भाषेमध्ये त्यांची कुठेतरी आठवण येत असेल. त्याच्यातनं या ठिकाणी त्यांच्यातल्या त्या आईच्या ज्या काही कल्पना असतात त्या त्यांनी खूप छानपणे मांडलेल्या आहेत. अशाच या ठिकाणी मॅडम आपण पुढे पण लिहित राहा. निश्चित सगळ्यांना आवडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जसं आता आपण दिलं ना तसं आपण काही वरिष्ठ ज्येष्ठ लोक असतात ना जसं आपण लहान बाळ होतात ना लहान बाळ आणि वयस्कर व्यक्ती जवळपास सारखेच असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा जर म्हणजे वार्धक्यानंतर किंवा हातपाय थकल्यानंतर त्यांनी काही कसं हे राहायला पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा लिहिलं तर फार बरं होईल. कारण अनुभव असतो आपला. कारण लहान बाळ ऐकत नाही तसं म्हणजे मोठे व्यक्ती पण जास्त वय झाल्यावर ऐकत नाही असं म्हणतात ना एक सारखंच असतं. आणि बऱ्याच वेळेला मग त्यांना काउन्सिलिंग केली जाते असं माहिती. तशी म्हणजे माझी अडचण वगैरे काय नव्हतं. मी आता एक जस्ट बघितलं आता 1-2 दिवसापूर्वी एक रिटायर्ड मुख्याध्यापक होते बघितलं अतिशय कडक ज्यांनी आम्हाला पण शिकवलं. तर त्यांची कंडिशन बघून मला फारच वेळ टाकलं. पण मी गेल्यानंतर 5 मिनिटं त्यांनी बोललेत जे व्यक्ती 4 महिन्यापासून बोलले नव्हते म्हटले
ते मी गेल्यावर बोलले, जरा मला असं वाटलं की ते माझ्यातलं मुन्ना भाई जागा झाला का काय, मुन्ना भाई दाखवत म्हटलं ठीक आहे बोललं. याच्याकरता की कुठेतरी आपले भावबंद असतात. आणि दुसरी गोष्ट, कधी कधी वयस्कर व्यक्ती काही गोष्टी व्यक्त करायला लागतात, तर त्यांची पुढची पिढी त्यांना कदाचित एखादा तेवढा रिस्पॉन्स देत असेल म्हणून सुद्धा ते होत असेल. परंतु निश्चितच या ठिकाणी सर्व गटांसाठी मॅडम लिहित आहेत, खूप चांगली बाब आहे. तिथे सर्व या ठिकाणी आपले मान्यवर उपस्थित झाले होते, त्याच्यामुळे त्यांच्याशी या ठिकाणी मला भेट घेता आली. आयोजकांना पण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मॅडम, आपला हा जो काही ज्ञानाचा आणि शेवटी संस्काराचा जो झरा आहे हा कधीच या ठिकाणी हटणार नाही, आपण अधिकाधिक लिहित राहाल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो, प्रकाशकांचं अभिनंदन करतो. आणि याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करू. कारण KB पाटील म्हटलं की गाडीमध्ये कमीत कमी 10 पुस्तकं भरून असतातच. तर शिक्षण खात्यात लोक घेतात असं म्हणतात, पण मी देत असतो. गेलं की पुस्तक, एखादा पोरगा चांगलं बोललं की घे पुस्तक, ते चांगलं वाटतं. आणि आम्ही पण निश्चित साधारणतः आपण जे जे चांगले व्यक्ती त्यांच्यापर्यंत त्याचा प्रचार प्रसार करू. आणि निश्चितच मॅडमचे जे काही विचार आहे संपूर्ण महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोचवू. लेख आहे मॅडमच्या नेहमी, कदाचित ते परदेशात सुद्धा आहेत आपले लोक. आणि साधारणतः कसं की भावना मात्र सगळीकडे सारख्याच असतात, त्या सुद्धा त्या विविध भागांपर्यंत आपल्या भावना पोहोचवतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मॅडमना पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी असून असेच कार्यक्रम आपण घेत राहावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. व्यासपीठाच्या दरम्यान सर्वात आरंभी जे अधिकारी आले होते त्यांच्याशी गप्पा मारताना मी असं म्हणालो की आज महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षण विभागातले अधिकारी भेटतील, कारण हे सर्व देणारे आहेत. घेणारे कोणी येण्याची शक्यता नसते, कारण घेणाऱ्यांचे कार्यक्रम इथे नसतात. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केला तो तुम्ही देणाऱ्यापैकी आहात, म्हणून तुम्ही इथे आलात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.